कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जनरली तपासणी अधिकारी ज्यावेळी चार्जशीट दाखल करतात ते जे कागदपत्र चार्जशीट दोषारोप पत्रामध्ये दिलेले आहेत तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक आहे, पण त्यांनी तसं दिलेला नाही। कलम 18 दिलेले नाही, वगैरे दिलेले नाही, कागदपत्र मागणी केलेली आहे। सरकारी पक्षाने त्यांचं म्हणणं देण्यासाठी वेळ मागून घेतला। दोषारोपामध्ये काय त्यांनी दिलेलं नाही, तुम्हाला काय अपेक्षा? 164 चे जबाब, आरोपींचे कलम 18 मकोकानुसार नोंदवलेले जबाब, जे काही व्हिडिओ त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या सुद्धा प्रती आम्हाला दिलेल्या नाही। पण कोर्टाने तुम्हाला सांगितलं की तो तुमचा अधिकार आहे, तुम्हाला ते सगळं भेटल्याशिवाय अधिकार आहे। आता पुढच्या 26 तारखेच्या आत तुम्हाला कागदपत्र मिळणं अपेक्षित नाही, आम्हाला मिळणं अपेक्षित होतं, पण त्यांनी 26 ला देऊ असं कोर्टामध्ये स्टेटमेंट केलेलं। तर ते कागदपत्र दिले का आणि याबद्दलचा शे मागण्यासाठी सुद्धा वेळ मागितला? हा, त्यांनी शे देण्यासाठी वेळ मागितला। पण त्याचं काय कारण? आता त्यांना वेळ मागण्याचा अधिकार नाही, पण त्यांनी मागितलाय, कोर्टाने वेळ दिलाय। कागदपत्र तर आम्हाला आजच मिळायला पाहिजे। मग दोषारोप तुम्हाला अर्धवटाच भेटला असं? पण त्यामुळे काय होणार आहे? म्हणजे असं की तुम्ही जे सांगता की 164 पुढे जाणार नाही। अच्छा, आम्हाला जामिनाचे अर्ज वगैरे, डिस्चार्जचे अर्ज वगैरे दाखल करता येणार नाही आणि सरकार पक्षाला सुद्धा ही केस पुढे चालवता येणार नाही। पण असं काय होतं की चार्जशीट येऊन आता मला वाटतं की बरेच दिवस झाले तरी सुद्धा ते आणखी त्यांनाच माहित आहे आम्हाला काय त्यांनी का दिलं नाही त्याचं कारण त्यांनाच माहिती। अच्छा, आता 26 तारखेच्या आधी मिळणार आहेत? नाही, 26 तारखेच्या नंतरच मिळतील, कदाचित 26 ला मिळतील किंवा नंतर मिळतील। 26 ला आधी नाही मिळतील। रुटीन प्रॅक्टिस आहे का हे पहिल्यांदा असं करतो? जनरली तपासणी अधिकारी ज्यावेळी चार्जशीट दाखल करतात ते जे कागदपत्र चार्जशीट दोषारोप पत्रामध्ये दिलेले आहेत तो प्रत्येक कागद आम्हाला देणं आवश्यक आहे, पण त्यांनी तसं दिलेला नाही। का दिलं नसतं? ते त्यांनाच माहित आहे, आम्हाला काही नाही। तर 26 ला नुसतं चार्जशीटच देणार का? बाकीचे जे राहिलेले बाकीचे जे डॉक्युमेंट जे मागणी केलेली आहे ते देणं बंधनकारक आहे, ते देणार ना।